शिंदेंच्या सेनेकडून गटातटाचे राजकारण, प्रतापराव जाधवांना उमेदवारी दिल्यास भाजपचा इशारा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीच्या घटक पक्षांची बैठक व मेळावा आयोजित करण्यात आला। मात्र या मेळाव्यात जिल्ह्यातील भाजपच्या आमदार श्वेता महाले आणि आकाश फुंडकर यांना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेची उमेदवारी खासदार प्रतापराव जाधव यांना दिल्यास पक्षाचे काम भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या नात्याने आम्ही करणार नाही असा इशाराही देण्यात आलाय। आणखी काय म्हटले भाजपचे अर्जुनराव वानखेडे बघूया। कारण असे की आतापर्यंत या महायुतीमध्ये भाजपच्या या मेकर मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये म्हणायला काही हरकत नाही, भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा पदाधिकाऱ्याला कधी कोणत्या कार्यक्रमात हे बोलवत नाही। यांनी जाणीवपूर्वक आमच्या जिल्ह्याच्या नेत्या श्वेताताई महाले पाटील यांना या जिल्ह्याचे नेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव आमदार आकाशदादा फुंडकर यांचे फोटो जाणीवपूर्वक या ठिकाणी गटबाजी करून डावलले आहेत। यांना गटबाजीचं आणि गटातटाचं राजकारण केल्याशिवाय यांचं पोट भरत नाही। हे एक द्वेषभावनेनं राजकारण करणारे व्यक्तिमत्व शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज महायुतीची या ठिकाणी मेकर येथे मेळावा बोलावला। या मेळाव्याला जर आमच्या नेत्यांना हे बोलवत नसतील तर आमचं काम काय? या लोकांनी कधीही आमच्या भाजपवाल्याकडून, भाजपच्या पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, या जिल्ह्यामध्ये कोणत्याही सहकार्याची किंवा मतांची सुद्धा अपेक्षा करू नये। या ठिकाणी काम करत असताना मी जिल्ह्याचा 10 वर्षापासून जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि भाऊसाहेबापासून मी या कार्यकारिणीत एक महत्त्वाचं पद असताना मला या डोणगावमध्ये किंवा या भागात मेहकर तालुक्यात जिल्ह्यात जेव्हा कुठे शिंदे गटाचा कार्यक्रम झाला असेल, कुठेही यांनी कोणत्याही कार्यकर्त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं नाही। द्वेषभावनेनं लोकांना या ठिकाणी भाजपच्या लोकांना वागणूक देणे आणि भाजप संपवण्याचं काम विशेषतः यांनी केलेलं आहे। त्यामुळे या खासदारांना आम्ही कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही आणि या ठिकाणी सहकार्य करणार नाही। या ठिकाणी यांनी आमच्याकडून कोणतीही अपेक्षा करू नये। बीजेपीचा दुसरा गट त्या म्हणजे महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहणार, त्याबद्दल काय म्हणणं आहे? बीजेपीचा असा कोणताही गटतट नाही आणि कोणी कळत न कळत गेलं असेल, त्यांना कल्पना नसेल किंवा कोणीतरी बोलावलं, कोणीतरी सांगितलं म्हणून ते गेले असतील। पण गेले तरी ते भाऊसाहेब फुंडकरांना या जिल्ह्यामध्ये मानणारे लोक आहेत। भाजपचे लोक हे इतर पक्षासारखे नसतात। भाजपचे लोक पक्षाला जिथे महत्त्व नसेल तिथे कुठेही जात नाहीत आणि गेले तरी हे त्यांच्या विचाराचे कधी होऊ शकत नाहीत, कारण त्यांचा विचार हा देशभावनेचा विचार असतो। त्यामुळे भाजपचे लोक हे भाजपच्या विचारानं राहणार आहेत। प्रत्येक लोकांची नाराजी आहे। 25 वर्षामध्ये यांनी कोणत्याही प्रकारचं कोणताही विकास नाही, काम नाही। या ठिकाणी भ्रष्टाचार करणे आणि लोकांना वेठीस धरणे, पोलीस स्टेशन असेल, तहसील असेल, कुठेही असेल तर लोकांची पिळवणूक करणे याशिवाय यांचं दुसरं कोणतंही काम नाही। त्यामुळे लोक यांच्यासोबत कधीच राहणार नाहीत। हे भाजपच्या भरोशावर निवडून येतात आणि इकडे सांगतात आमचं काही नाही, तिकडे भाजपचं काही नाही, आम्ही सगळ्यात शिवसेनेच्या मतावर निवडून येतो। निवडणूक होईपर्यंत 2 महिने हे लोकांना मोठेपणा देतात, बोलावतात आणि नंतर लोकांना सूड भावनेनं वागवतात। त्यामुळे यांच्यासोबत कोणीही राहणार नाही। इनके भविष्यामध्ये जर त्यांना या येणाऱ्या लोकसभेमध्ये जर त्यांना तिकीट मिळालं प्रतापराव जाधव यांना, तर बीजेपी यांना सहकार्य करणार का? म्हणजे अर्जुनराव पक्षाच्या आदेशाने तुम्ही काम करणार का तुम्ही? नाही, पक्षाचा आदेश मुळीच नसतो। पक्षाचा आदेश या ठिकाणी यांच्यासाठी चालणार नाही। यांनी लोकांना कशी वागणूक दिली, यांनी लोकांचं काय काम केलं। आता राज्यात व केंद्रात शिंदे गट व भाजपची युती आहे। आता तुम्हाला इथं डावलले गेलेलं आहे या मेळाव्यात, तरी पक्षाचा जर आदेश आला तर तुम्ही शिवसेनेच्या जी जागा सुटलेली आहे लोकसभेकरता खासदार प्रतापराव जाधव यांचं काम करणार का? मुळीच नाही। आम्हाला पक्ष आदेशही देणार नाही, कारण यांची वागणूक, यांची वर्तणूक ही पक्षालाही माहीत आहे आणि आम्हालाही माहीत आहे। यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीपर्यंत भाजपचा एकही ग्रामपंचायत सदस्य निवडून आला नाही पाहिजेत
असं यांचं वक्तव्य आणि यांची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. आणि यांनी भाजपच्या लोकांना पाडण्याचं, ग्रामपंचायती पाडण्याचं, संपवण्याचं हे काम केलेलं आहे. त्यामुळे आज आता ही आमची कार्यकर्त्यांची आज निवडणूक आहे आणि कार्यकर्त्याशी त्यांचं काम आहे. आणि जसं त्यांनी आमच्यासोबत केलं, जशी जी वागणूक दिली तीच वागणूक आम्ही करणार आहे आणि आम्ही त्यांचं काम मुळीच करणार नाही. यांनी जर BJPकडून जर कमळावर उभे राहिले तुम्ही काम करणार का? कमळाचं चिन्ह त्यांना मिळण्याचा काही प्रश्नच येत नाही. कमळ चिन्ह हे एक स्वच्छ मोदीजींचं एक नावारूपाचं एक हे प्रतीक आहे आणि पक्ष हा आदराचा आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना कमळ चिन्ह मिळण्याचा काही संबंधच येत नाही. नाही, यदा काही जर दिला नाही असतो जर देण्यात आला तर तुम्ही काम करणार का? नाही, पक्ष देणारच नाही. ते शिवसेना पक्ष- सोडून जर भाजपमध्ये दाखल झाले ते तर 10 पक्ष बदलतील, 10 चिन्ह घेतील त्याच्या स्वार्थासाठी, ते तर कुठेही जातील. परंतु पक्ष त्यांना चिन्ह देणारच नाही. जसं की आणि चिन्ह द्यायचं तर आम्हाला पक्ष विचारेलच ना. आम्ही जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहे, आम्ही एक कार्यकर्ते आहे. आम्ही भाऊसाहेबाचे रात्रीच्या टायमाला आम्ही बॅनर राखलेले आहेत. यांनी भाऊसाहेबाचे रात्रीच्या टायमाला बॅनर फाडलेत. आणि अशा लोकांना कमळ चिन्ह कसे मिळेल? आणि जर मिळायचं असेल तर आम्हाला विचारल्याशिवाय कसं मिळेल? आणि आम्ही पक्षाला ठाम सांगू की यांना कमळ चिन्ह देऊ नका आणि कमळाचा या ठिकाणी अवमान करून घेऊ नका. नाही, निकाल बंद करेल. त्यामुळे काँग्रेस